2026-27 लाडकी बहीण योजनेचा आर्थिक वर्ष आहे. या वर्षासाठी 25,000 कोटी रुपये अधिवेशनामध्ये मंजूरसुद्धा झालेले आहेत. नमस्कार, मी अजित पालव. तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. स्वागत. तर बहिणींनो, जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वाटपाला शासनाने खूप जास्त उशीर केला होता. फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याच्या वाटपाला सुद्धा खूप जास्त उशीर केला. अगदी शेवट वाटप झालेलं आहे. आणि बघा, आता जो काही मार्च महिन्याचा हप्ताचं वाटप आहे, मार्च महिन्याचा 21वा हप्ता, यासाठी आपल्याला आवाज उठवणे खूप जास्त गरजेचे आहे. त्यातच आता अपात्र ठरलेल्या बहिणींना KYC करण्याकरिता 30 एप्रिल ही एक महिन्याची तारीख आता शासनाने वाढवून दिलेली आहे. त्यामुळे अपात्र ठरलेल्या बहिणींना आता एक शेवटची संधी देण्यात आलेली आहे, असे स्पष्ट काल महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितले. ही आनंदाची गोष्ट आहेच, परंतु लाडकी बहीण योजनेची वेबसाईट अजून चालू केलेली नाही, असे मी आत्ताच पाहिले. आता विषय असा आहे, मानधन येण्यास नेहमी विलंब का होतो? आपण जर या विषयासाठी आवाज उठवला नाही, तर शासन या योजनेच्या संदर्भात, वाटपाच्या संदर्भात खूप जास्त निष्काळजीपणा करू शकते. आणि निष्काळजीपणा शासनाकडून ठेवला जात आहे, कारण वाटपाला खूप जास्त उशीर या ठिकाणी केला जात आहे. पण आता बघा, जे काही मार्च महिन्यापासून मार्च 2026 ते मार्च 2027 आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे. आर्थिक वर्ष सुरू झालं, यामध्ये योजनासुद्धा अपडेट, बँकसुद्धा अपडेट आणि शासनाचा सर्व कारभार या ठिकाणी अपडेट होतो. तर शासनाने बघा, या योजनेच्या संदर्भात सुद्धा थोडं सिरियस व्हायला पाहिजे. वाटपाच्या संदर्भात, वितरणाच्या संदर्भात शासनाने थोडं सिरियस व्हावं आणि या योजनेसाठी, वाटपासाठी एक तारीख शासनाने फिक्स करायला पाहिजे. कारण जे काही लाडके बहीण योजनेचे पैसे लाडक्या बहिणींना मिळतात, त्यामध्ये त्यांचं प्लॅनिंग ठरलेलं असतं. बचत गटाचे पैसे, लोनची तारीख, त्यांच्या कर्जाची किस्त असतात किंवा मुलांचे ट्यूशन क्लासेसची फीस त्यांना भरायची असतात. त्यामुळे एक शासनाने तारीख फिक्स करावी आणि त्या तारखेमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा करावे. 2,000 तर बाजूला राहिले. आता शासनाला कोणतीच अडचण नाही. जे काही या वाटपासाठी 25,000 कोटी रुपये मंजूर झालेले आहे, त्यामुळे शासनाकडे पुरेसा निधी आहे. जो वाटपासाठी शासनाकडे पुरेसा निधीसुद्धा मंजूर झालेला आहे आणि शासनाच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. जे काही शासनाची GR काढण्याची पद्धत आहे, सामाजिक न्याय विशेष विभागाचा GR येतो, त्यानंतर काही दिवसांनी वाटप सुरू केलं जातं. मग शासनाने लवकरात लवकर ही प्रक्रिया सुरू करावी. म्हणजे सामाजिक न्याय विशेष विभागाचा GR येत नाही, तोपर्यंत तुम्ही लोक वाटप का करत नाही? हा या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे. मग शासनाने लवकर आदेश द्यावे की सामाजिक न्याय विशेष विभागाचा GR लवकर काढा, म्हणजे लाडकी बहीण योजनेचा वाटपाला लवकरात लवकर सुरुवात करावी. 1 ते 10 तारखेपर्यंत, कमीत कमी 1 ते 10 तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पाहिजे. मार्च महिन्याचा हप्त्याचं वाटप लवकरात लवकर शासनाने सुरू करावं. जानेवारी-फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याच्या वाटपाला जेवढा उशीर झाला, तेवढा उशीर वाटपाला होता कामा नये. आणि या महिन्यापासून या वर्षापर्यंत पूर्णच शासनाने एक तारीख फिक्स करावी आणि रेग्युलर त्या तारखेवर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला पाहिजे. यासाठी सर्व लाडक्या बहिणींनी जे आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून व इतर जे काही यूट्यूबर आहेत, जे लाडकी बहीण योजनेच्या टॉपिकवर व्हिडिओ बनवतात, त्यांनी सुद्धा या टॉपिकवर आवाज उठवायला पाहिजे. पण आता शासनाने जो काही मार्च महिन्याचा हप्ताचं वाटप आहे, ते लवकरात लवकर या एप्रिल महिन्यामध्ये शक्यतोवर लवकर करावं आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा करावे आणि एक तारीख फिक्स करून हा हप्ता वाटप रेग्युलर करावा. याबद्दल तुम्हाला काय वाटते, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.